कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ठीक आहे, परत एकदा लेक्चर चालू होण्याच्या आधी लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल काय होते आपले? अँड ऑपरेशनसाठी दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज ठीक आहे. ऑर ऑपरेशनला दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज. नंतर नेगेशनला ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. इफ देनलाच फक्त अशी कंडिशन आहे की पहिला ट्रू ऑर्डर आहे त्याला, की पहिला ट्रू दुसरा तेव्हाच, अदरवाईज ट्रू. ठीक आहे. इफ अँड ओनली इफला दोन्ही सेम तेव्हा ट्रू, दोन्ही ट्रू ट्रू, दोन्ही फॉल्स म्हणजे सेम आहे त्यावेळेला पण ट्रू, अदरवाईज. चला आपण आपलं नेहमीप्रमाणे कन्स्ट्रक्ट करूया. लक्ष द्या, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना पी आणि क्यूच दिलेले आहेत. आर दिलाय का? नाही. पी आणि क्यू दोन लिहिले. ब्रॅकेटला आपल्याला तयार करायचं आहे पहिले. ठीक आहे, हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे. त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे? इफ अँड ओनली इफ आहे. मग पहिले ही टर्म तुमची तयार झाली पाहिजे. ही टर्म तयार करताना त्या ब्रॅकेटच्या आत बघा कोण आहे? एक क्यू आहे, तो ऑलरेडी रेडी आपल्याकडे इकडे आलेला आहे तयार. नेगेशन पी आहे, तो रेडी का? नाही, कारण फक्त पी आहे. पण पी वरून नेगेशन पी आपण काढू शकतो. मग चला पहिले आपण काय घेऊया? मग समजा या पी वरून तुम्ही इथं नेगेशन पी काढला. आता हा ब्रॅकेट रेडी होईल का? येस. एक आहे नेगेशन पी, त्याच्यामध्ये ऑपरेशन ऑर कोणासोबत? क्यू सोबत. चला हा एक ब्रॅकेट रेडी झाला. राईट साईडला बघू हा ब्रॅकेट, त्याचं परत नेगेशन आहे. ठीक आहे, पी आणि क्यू आहे का? येस. त्यांच्यामध्ये अँड ऑपरेशन, त्यांच्यामध्ये आपण घेऊया अँड ऑपरेशन. आणि या अँड ऑपरेशनचं परत काय आहे? नेगेशन आहे. ठीक आहे, मला थोडी जागा कमी पडणार आहे, याला थोडं मी लेफ्टला शिफ्ट करतो, थोडं इकडे. ओके, चला आता बघा पुढे नंतर काय. हा जो पहिला ब्रॅकेट आपला तयार झालेला आहे, दिस वन अँड दिस वन, या दोघांमध्ये काय परत? नेगेशन पी और क्यू. आणि हा नेगेशन ऑफ पी अँड क्यू. या दोघांमध्ये काय आहे? इफ अँड ओनली इफ असा आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला मग आता टेबल फॉर्म करून घेऊया आपण. सिंपल फॉर्मॅटमध्ये ठेवतो मी. TT, TF, FT, FF. लक्ष द्या. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. नेगेशन पी, नेगेशन पी म्हणजे काय? TTचं होणार FF, FFचं होणार उलट होणार. त्याच्यानंतर नेगेशन पी आणि क्यू याच्यामध्ये काय? ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशन म्हणजे काय? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. एनी डाऊट? पी अँड क्यू दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. याचं नेगेशन आहे म्हणजे ट्रूचं फॉल्स आणि बाकीच्या फॉल्सचं काय झालं? ट्रू झालं. बघा
नंतर दिस ब्रॅकेट दिस टर्म अँड दिस ब्रॅकेट दिस टर्म, यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय, दोन्ही सेम, दोन्ही सेम तेव्हाच ट्रू, दोन्ही सेम तेव्हाच ट्रू. काय अडचण आहे, हिअर इट इज फॉल्स, otherwise false. So this is what the truth table for the given compound statement. ठीक आहे, चला याच्यानंतर पुढचं बघू लगेच आपण. नंबर 3 कडे जाऊ. बघा यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, अगेन पी क्यू दोनच दिलेले आहेत. स्टेटमेंट आर आहे का त्याच्यात, नाही, पी आणि क्यू. ठीक आहे, ह्या ब्रॅकेटचा विचार करू. हे पूर्ण टर्मचं ऑर ऑपरेशन आहे क्यू सोबत. पहिले ह्या ब्रॅकेटचा विचार करूया. आतमध्ये नेगेशन पी नेगेशन क्यू आहे, नेगेशन पी घेऊया इथे, नेगेशन क्यू घेऊ, कारण हे दोघं आहेत, त्या दोघांचे नेगेशन घेतले. या दोघांच्या नेगेशनमध्ये काय, परत अँड ऑपरेशन आहे. या दोघांच्या नेगेशनमध्ये काय आहे, हा नेगेशन, त्याच्यामध्ये काय, ह्या दोघांचे हे जे काय आहे टर्म त्याचा परत नेगेशन आहे, नेगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. आणि सगळ्यात शेवटी ही जी टर्म भेटलेली, ही बघा ही टर्म, त्याचं ऑर ऑपरेशन क्यू सोबत आहे, नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर ऑपरेशन विथ क्यू. ठीक आहे, लिहिताना थोडंसं वरती लिहिलं जातं माझ्याकडून, थोडं खाली घेऊया कारण लाईन ड्रॉ करायची ना आपल्याला. लगेच आपण याचा टेबल कंप्लीट करून नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ, कारण हा तेवढा असा काही अवघड नाहीच आहे. फक्त आपल्याला दुसरं काही नाही, एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काय, आपले जे काय बेसिक टेबल आहेत ते सगळेच्या सगळे काय करायचे आहेत, अप्लाय करायचे आहेत. अँड ऑपरेशन, नॉट ऑपरेशन यांचे. ओके, मग पुढे बघा, नेहमीप्रमाणे टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. नेगेशन पी, दोन्ही टीचा दोन्ही एफ, इथं दोन्ही टी, एफ एफचं टी टी. टी एफ त्याचं उलट होणार एफ टी. या दोघांमध्ये अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन म्हणजे काय, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. या टर्मचं पूर्ण ब्रॅकेटचं नेगेशन आहे. परत ही 3 एफ येतं, त्याचे 3 टी तयार होतील इथे, आणि टीचा काय झाला एफ. नंतर हा जो ब्रॅकेट आहे तो आणि क्यू म्हणजे धिस वन अँड क्यू धिस वन, या दोघांमध्ये हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलममध्ये काय ऑर ऑपरेशन. ठीक आहे, मग पहिला कोणता दुसरा कोणता फरक नाही पडत, ते फक्त इफ देनला फरक पडतो. ठीक आहे, मग या दोन कॉलममध्ये काय ऑर असताना काय, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, दोन्ही फॉल्स. बघा इथं एफ आहे, इथं एफ आहे, या दोन ठिकाणी एफ आहे, अदरवाईज इट इज ओके. ठीक आहे, पुढं नंतर काय झालं, हा ट्रूथ टेबल तयार. ओके, हे तुम्हाला समजावं म्हणून वरती मार्क केलं आहे का, असं मार्क करायची गरज नाही आहे. नंबर 14, काय नंबर 14मध्ये आता एक गोष्ट याच्यामध्ये ॲड झाली आहे. एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, तर थोडंसं कन्साईज याच्यामध्ये मला लिहावं लागेल, तर थोडं छोटं करतो. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. ठीक आहे, इथे वरती ठेवतो कारण मला स्पेस लागणार आहे आता जरा. सगळ्यांनी लक्ष द्या. याच्यामध्ये तिघ आहेत, कोण आहे, पी क्यू आणि आर, पी क्यू आणि आर. ठीक आहे, आपण टेबल तयार करूया पहिले, पुढे बघू तिघ असताना काय होतं बघूया. ठीक आहे, पहिले टेबल तर तयार करू.
लक्ष द्या. नंतर हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. चला पहिला लेफ्टचा ब्रॅकेट करू. त्या ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट आहे पी अँड क्यू. बरं ठीक आहे, चला पी अँड क्यू हा तयार केला. त्याचं ऑर ऑपरेशन पी अँड क्यू, याचं ऑर ऑपरेशन आर सोबत. एक एक टर्म करत जायचं. ब्रॅकेटच्या आत ब्रॅकेट असेल त्याला पहिले तयार करून घ्या. मग म्हणजे पहिले पी क्यू आर तिघं घेतले. लेफ्ट ब्रॅकेटकडे आपण पहिले कॉन्सन्ट्रेट केलं. त्याच्यामध्ये परत एक ब्रॅकेट आहे पी अँड क्यू. पी आणि क्यू आहे त्यांच्यामध्ये अँड ऑपरेशन. तो झालं ऑर ऑपरेशन आर सोबत होता. म्हणून याला जर नेगेशन असतं तर पहिले नेगेशन आर काढावं लागलं असतं. काय राहील इकडे का? हा नेगेशन आर ना, तो तर पुढे अजून. हा हे बघा, आता ह्या ब्रॅकेटकडे येऊ आपण. याच्यामध्ये नेगेशन आर आहे, ठीक आहे. तो लागणार आहे हे तुम्हाला माहिती असेल, इथे काढून घ्या, काय अडचण नाही. समजा तुम्ही एक एक ब्रॅकेटला कॉन्सन्ट्रेट करतायत. इकडचं झालं सॉल्व. इकडे करायला गेले, याच्यामध्ये पी अँड क्यू ऑलरेडी काढलंय, काढत बसू नका. त्याचं ऑर ऑपरेशन नेगेशन आर सोबत, पण नेगेशन आर आहे का? चला मग इथं नेगेशन आर काढूया आपण. नेगेशन आर. ओके, बुकमध्ये आधी काढलं असेल नंतर काढलं काही फरक पडत नाही. लॉजिक इम्पॉर्टंट आहे त्यातलं, ठीक आहे. नेगेशन आर घेतलंय तर नेगेशन आरचं ऑर ऑपरेशन पी अँड क्यू सोबत. पी अँड, यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके. आता चला, हा एक ब्रॅकेट झाला इथे तयार, हा एक ब्रॅकेट झाला इथे तयार. ह्या दोघांमध्ये काय सांगितलंय त्यांनी बघा, पी अँड क्यू ऑर ऑपरेशन विथ आर. त्याचं अँड ऑपरेशन अगेन नेगेशन ऑफ आर और पी अँड क्यू. सगळ्यात पहिले याला मी बाउंड्री लाईन्स फिक्स करून टाकू याचे आपण सगळे. थोडंसं तिरकत जाते बरं का माझ्याकडनं लिहिताना. बरं, पण तुम्हाला हे लक्षात आलंय? मला नाही वाटत याच्यात काय अडचण असायचं कारण आहे तुम्हाला. लक्ष द्या. चला, पण आता याला जे काही इनपुट देणार आहे ते वेगळे असणारे लक्षात ठेवा बरं का. वेगळे म्हणजे कसे? तीन आहेत आता इनपुट्स, पी क्यू आणि आर. त्या तिघांना आपल्याला कसं हँडल करायचं आहे बघा. 1 1 1 1 0 0 0 0. कळालं? पहिल्या कॉलममध्ये काय लिहिणार? 4 1 आणि 4 झिरोज. ठीक आहे. पहिले आता हे मी सगळ्यात पहिले लाईन्स ड्रॉ करून घेतो, म्हणजे आपले जे काय, एक मिनटं हां, सॉरी, इट शुड बी ते लॉजिक वर्ड माझ्या तोंडातून निघाला ना, ते 1 0 लगेच लिहायला स्टार्ट केलं. 1 म्हणजे ट्रू असतो ॲक्च्युली, 0 म्हणजे फॉल्स असतो. सर्किट डायग्राममध्ये किंवा पुढे जे काय आपले आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी काय लँग्वेज आहे कम्प्युटरची, इट इज इन द डिजिटल फॉर्मॅट 1 and 0. ते ह्याच लॉजिकने आलेले, ट्रू आणि फॉल्सने. ठीक आहे, तर ते माझ्याकडनं लिहिलं गेलं. ओके, पहिले 4 ट्रू, पुढचे 4 फॉल्स. हे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचे आहेत.
लक्ष द्या सगळ्यांनी आता. 4 ट्रू 4 फॉल्स. टी टी एफ एफ टी टी एफ एफ. तिसऱ्या याच्यात टी एफ टी एफ टी एफ टी. हे बघा, जेव्हा 2 होते पी क्यू आपण काय लिहायचो? टी 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 एफ एफ टी एफ एफ असं लिहायचं, बरोबर आहे. जेव्हा 3 असतील तर लक्षात घ्या टोटल याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 इनपुट्स असतात एका कॉलमला. तिघांना काय करणार? 4 टी 4 एफ 4 टी 4 एफ टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके, हे इनपुट्स झाले तुमचे. आता यांच्यामध्ये अँड ऑपरेशन पी अँड क्यू पी अँड क्यू. अँड ऑपरेशन काय म्हणतो सांगा बरं? काय असतं अँड ऑपरेशन? दोन्ही टी तेव्हा टी, दोन्ही टी तेव्हा टी, दोन्ही टी तेव्हा टी, अदरवाईज इट इज. नंतर पी अँड क्यू जो काढलाय त्याचं ऑर ऑपरेशन आर सोबत. पहिला कोण दुसरा कोण तसा काही फरक पडत नाही, तो फक्त इफ देनच्या वेळेला फरक पडतो आपल्याला. ठीक आहे, चला बघा. ऑर ऑपरेशन, याचा ऑर ऑपरेशन आर सोबत, या 2 कॉलममध्ये ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशन काय म्हणतो? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, दोन्ही फॉल्स. ठीक आहे, मग दोन्ही फॉल्स कुठे आहे? इथे आहे. दोन्ही फॉल्स इथे आहे, दोन्ही फॉल्स इथे आहे, बरोबर आहे. दोन्ही फॉल्स तेव्हा फॉल्स, अदरवाईज इट विल बी. बघत नाही बसायचं, पटकन सॉल्व होऊन जातं अशा पद्धतीने. नंतर नेगेशन आर. आर कसं आहे? टी एफ टी एफ टी एफ. त्याच्या उलट करूया, एफ टी एफ टी एफ टी एफ टी. चला कॉलम. नेगेशन आर ऑर ऑपरेशन पी अँड क्यू. पी अँड क्यू ऑलरेडी काढलाय, म्हणजे या दोघांमध्ये ऑर ऑपरेशन आहे. ह्या 2 कॉलममध्ये काय आहे? ऑर ऑपरेशन. ह्या 2 कॉलममध्ये दोन्ही एफ तेव्हाच एफ, दोन्ही एफ तेव्हाच एफ, दोन्ही एफ तेव्हाच एफ, अदरवाईज इट इज ट्रू. ठीक आहे, चला. हा एक भेटलाय ही टर्म, ही एक भेटली आहे टर्म. यांच्यामध्ये अँड ऑपरेशन म्हणजे हा बघा, हा कॉलम धिस वन अँड धिस वन, हे जे 2 कॉलम आहे यांच्यामध्ये काय आहे? अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन काय म्हणतो? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज इट विल बी फॉल्स. काय अडचण याच्यात? असंच आहे ना आन्सर? ठीक आहे, ओके. सो हे 3 एक्झाम्पल लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊया. पहिले हे 3 लिहा.